आवाडा कंपनीत सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामादरम्यान अचानक टाकी कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या भीषण अपघातात 3 कामगारांच्या जागीच मृत्यू झाला असून 3 कामगार गंभीर जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले। जखमी कामगारांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे। काय घडलेलं आहे आणि किती जणांचा मृत्यू झाला या घटनेत? हा घटना जे आहे ते 11-11:30 वाजेचे आहेत। हे जे लोकेशन आहे ते अवादा फॅक्टरी आहेत नवीन बुट्टीबोरी MIDCला नवीन MIDC बुट्टीबोरीला। सध्याचे जे इन्फॉर्मेशन आहे 3 लोकांचे मृत्यू झालेला आहेत। 3 लोक क्रिटिकली इंजर्ड ICUला आहेत मेयो हॉस्पिटलला आणि 4 लोक जे आहेत त्यांना किरकोळ जखम झालेले आहेत। फॅक्टरीमध्ये एक मोठा मॉड्युलर टँक आहे, ते वॉटर टँक आहेत। वॉटर टँकची कॅपॅसिटी सुमारास 150 किलोलीटर्स आहेत। ते जे टँक आहे ते ब्लास्ट झाला आणि ब्लास्टमुळे हे जे आहेत ते कॅज्युअल्टी झालेले आहेत। सर, जे कामगार जे जखमी आहेत, मृत्यू आहेत, ते नेमके त्यावेळी काय करत होते आणि त्या पाण्याच्या फ्लोमुळे त्यांचा असा का मृत्यू झाला? हे जे टँक्स आहेत त्याच्या टेस्टिंग जे आहे ते चालू होता आणि हे जे कामगार आहेत ते आजूबाजू त्यांच्या ड्युटी होता। सर, ही नेमकी टँकचं म्हणजे हा टँक कुठला एवढ्या प्रेशरनी खरं तर मल्टीनॅशनल गुणवत्ता जे टेक्निकल कारण आहे डिशला आम्ही बोलवलं आहे ते इन्स्पेक्शन करून सांग। सर, ही नेमकी कशाची कंपनी आहे? हे सोलर सेल्सची कंपनी आहे। सर, पाण्याचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात कशासाठी होतो नेमका आणि एवढं जमा सगळं करत होतं प्रेशर? नाही, प्रोडक्शन सिस्टम त्यांचे काय आहे ते डिश सांगतील। सर, निष्काळजीपणा तुम्हाला वाटतं काही इतके मृत्यू यामध्ये होता? प्राथमिक काय तुमचा चौकशी सुरू केली? चौकशी जे आहे ते सुरू आहेत। आतापर्यंत आम्ही काही निष्कर्षावर पोहोचले नाहीत। चौकशी पूर्ण होईल त्यानंतर आम्ही डिसाईड करू की काय कारवाई होणार। मयतचे नाव कळू शकेल? हो, मयतचे नाव आमच्या प्रेस नोटमध्ये राहतील। गुन्हे वगैरे दाखल केलेला आहे या सगळ्या प्रकरणात? तुम्ही गुन्हे दाखल करणार आहे? आता चौकशी जे ते सुरू झालेले आहेत। चौकशी चे नंतर आम्ही कारवाई करणार। विदर्भ वादळ न्यूज, अमरावती।